किती वाईट वागले असेल तरी दादा बहिणीचा संसार मोडावा असं मला कधीच वाटत नव्हतं. मी खरं सांगते, शपथ चूक झाली माझ्याकडं. चूक? अगं त्या होळकरची साथ देऊन तू गुन्हा केलायस, गुन्हा. आणि गुन्हेगाराला माफी नसते, शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणे मी जाणून बुजून नाही केलं, अगं मुद्दाम केलंस तू हे सगळं. गौरव, खरं सांगते, मी परत नाही कॉन्टॅक्ट केला त्याला. त्यांनी स्वतःहून फोन केला आणि बोलवून घेतलं मला. तो लाख बोलवेल ग, पण तुझी अक्कल कुठे गेली होती? मला भीती वाटत होती. त्यांनी मला धमकी दिली होती आणि मी जर त्याच्याकडे गेले नसते तर त्यांनी माझा काय हा जीव घेतला असता? जीव घेतला असता ना तुझा? मग द्यायचाच ना जीव. गौरंग दादा, काय मंजुषा? खाली सगळे तुमची वाट बघताय. काय झालंय? मी सीडी शोधत होतो. तू जा ना पुढे, मी आलोच. बर. आज घरात सगळे खूप खुश आहेत आणि आपल्या या वादामुळे मला त्यांचा मूड नाही स्पॉइल करायचा. या विषयाचा सोक्ष मोक्ष पण उद्याच लावतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मंजुषा, तू इथे? ऍक्च्युली गौरांग दादा, नेत्राच्या तब्येतीबद्दल विचारायचं होतं. तिला बरं वाटत नाहीये का? म्हणजे मगाशी पण रूम मध्ये डिस्टर्ब वाटली ती. हो, नेत्राची तब्येत बरी नाहीये. डोकं दुखतंय तिचं. मी एक काम करते, मी ना तिच्या डोक्याला बाम लावून देते, तिला बरं वाटेल. नाही, नको. नाही म्हणजे बाम कशाला, मी गोळ्या दिल्यात तिला आणि आराम करते ती, बरं वाटेल लगेच. मी काय म्हणतो मंजुषा, तू चल ना, आपण जाऊ, सगळे वाट बघत असतील ना. पण नेत्रा, अगं ती आता आराम करते ना, मग करू दे तिला आराम. चल. बरं. गौरांग दादा, पण DVD मिळाली का? नाही ना, तीच शोधतोय. मला काही पुढे सापडतच नाहीये. अरे हो, मीच ती DVD दुपारी प्रियाला दिली होती. ती DVD प्रियाच्या रूम मध्ये, मी तिथे जाऊन घेऊन येतो, तू पुढे हो, मी आलोच. बर. कीर्तनाचा पूर्व रंग झालेला आहे. आता उत्तर रंगात जे आपण आख्यान ऐकणार आहोत ते स्त्रीच्या पातिव्रत्येचं महत्व अधोरेखित करणारं आख्यान आहे.
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्ना स्मरे नित्यम महापातकनाशनम. महापातकापासून जर का मुक्ती मिळवायची असेल, महापातकाचा जर का विनाश करायचा असेल, तर या स्त्री पंचकाचं स्मरण करा असं आमच्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. या पाचही स्त्रियांमध्ये काय समान सूत्र आहे? यामध्ये एकच समान सूत्र आहे, ते म्हणजे या पाचही जणी पतिव्रता आहेत. आपल्या पतीचे असंख्य अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करणाऱ्या आहेत. आपल्या पतीची अखंड सेवा करण्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्या सेवेत कुठलाही विक्षेप त्यांनी कधी येऊ दिलेला नाही. पतीची सेवा हाच आपला धर्म ही त्यांची धारणा आहे. आणि म्हणूनच आमच्या संस्कृतीमध्ये या स्त्री पंचकाला प्रातस्मरणीय वंदनीय असं स्थान दिलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या फक्त पुराण काळातच होत्या असं नाही, तर अगदी आधुनिक काळात देखील आपल्या घराघरातनं अशा अनेक स्त्रिया आपल्या पतिव्रतेचं, आपल्या निष्ठेचं पालन करताना दिसतात. आपल्या पतीचे सगळे अपराध पोटात घेऊन त्यांना क्षमाशील वृत्तीनं सतत मार्गदर्शन करताना दिसतात. अशांसाठी आजचं हे आख्यान आपण समर्पित करीत आहोत. मध्य देशातल्या एका गरीब कुटुंबात सैव्या नावाची एक पतिव्रता स्त्री राहत होती. आपल्या पतीच्या सेवेतच जीवनातलं सारं समाधान आणि सुख ती अनुभवत होती. पण तिचा पती मात्र ह्या संसारामध्ये सुखी नव्हता, समाधानी नव्हता. पूर्वजन्माचे काही भोग असल्यामुळे की काय, त्याला अनेक शारीरिक व्याधीनं ग्रासलं होतं. शिवाय त्याच्या मनात संशयाचं पिशाच्च घुमू लागलं होतं. आपल्या पतीच्या चारित्र्यावर नाना प्रकारचा संशय तो घेऊ लागला. त्या गरीब बिचाऱ्या सैव्यानं हे सगळं हलाहल शांतपणे पचवलं. ती जितकी शांत, ती जितकी संयमी, तितकाच हा तापट, शीघ्र कोपी आणि संतापी. पण अखेरीस हे सगळं हलाहल पचवून सुद्धा तिच्या पतिसेवेत खंड पडला नाही. सारे अपमान गिळून ती ईश चिंतनात रममाण होई, परमेश्वराच्या नामस्मरणात दंग होई. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सीडी टेबलवर नाव द काउंटडाऊन स्टार्ट्स. मुधोळकरांच्या घरात शिमगा सुरू झाला असेल. शिमगा. अशा या सुशील आणि सद्वर्तनी सव्याची परीक्षा घेण्याचा मोह जणू भगवंतांनाच पडला की काय नकळे. कारण या सव्याचा जो पती होता त्या पतीला दुसऱ्या एका सौंदर्यवतीचा मोह पडला.
पण जिचा मोह त्या पतीला पडला ती स्त्री कोणी सामान्य स्त्री नव्हती. ती त्या नगरीतली सर्वात श्रीमंत अशी गणिका होती. ती सुंदर तर होतीच, पण पुरुषाला आकृष्ट करण्यासाठी जे जे म्हणून लागतं ते सगळं तिच्यापाशी होतं. तिची भुरळ पडल्यामुळे ह्या पतीची अवस्था अक्षरशः विचित्र झाली. नेमकं सांगायचं तर जळातून बाहेर काढलेल्या मासोळीप्रमाणे त्याच्या जीवाची तगमग सुरू झाली. त्या सौंदर्यवतीवर आपला जीव जडलाय हे आपल्या पत्नीला सांगावं की नाही अशी त्याच्या मनाची संभ्रमावस्था झालेली आहे. त्याचं चित्त ढळलं, त्याची मनःशांती नष्ट झाली. त्या सुंदरीच्या मोह पाशात बद्ध झालेल्या त्या पतीला आपल्या पत्नीच्या सद्गुणांचा जणू विसरच पडला. आपली चूक नसताना समोरच्याने अविश्वास दाखवला ना की मग त्रास होतो. आपल्या मैत्रीला अफेअरचं लेबल लागलं की मग त्रास होतो. कॉलेजमध्ये असताना मी आशिषशी फक्त मैत्री केली होती. त्या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला आणि तुम्ही चुकीचा अर्थ लावलात. आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. इथे त्याची पत्नी ही रूपवान होती, सुंदर होती, देखणी होती. अहो जणू मदनाची मंजिरीच. पण ह्याच्या मनातला मदन मात्र त्याच्या प्रियेच्या दिशेने धावत होता. असे मदन मंजिरी स्वगृही, असे मदन मंजिरी स्वगृही चित्त ढळे उगाच. पतिव्रता नारीचे मोल, पतिव्रता नारीचे मोल त्यास कधी उमजेल. राम राम हो, राम राम हो, राम राम हो. मंजिरी, आपला संसार खरंच दृष्ट लागण्यासारखा झालाय. आपल्यामध्ये आता कुठलाच संशय नाही, किंतु नाही. हा एक गाठ आहे न सुटलेली माझ्या चुकांची. त्या चुका नकळतपणे माझ्या हातून घडल्या असं नाही म्हणणार मी. मुद्दाम झाल्या. पण त्या चुकांची कबुली अजून द्यायची राहिली. आणि ती कबुली तुझ्या समोर द्यायची. तू शांतपणे ऐकून घ्यावंस आणि एक संधी द्यावीस एवढीच माझी अपेक्षा आहे. देशील ना? माझ्या चुकांची कबुली लवकरच देणार आहे मी. आई, आजपर्यंत आयुष्यात मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडलेत, ज्यांची मला उत्तर नाही सापडत, तेव्हा ते प्रश्न घेऊन मी तुझ्याकडे आलोय. तू जे सांगशील तेच केलंय, तसाच वागलोय. तुझा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. सध्या माझ्या आयुष्यात असाच एक पेच आहे. विहंगाशी बोलून पाहिलं, आजीशी बोलून पाहिलं, एकट्यानं बसून बराच काथ्याकूट केला, देवासमोरही बसून पाहिलं, पण उत्तर नाही सापडलं. मला माहिती आहे, तू मला जे काही सांगशील, तू जे काही बोलशील, त्यात मला माझं उत्तर सापडेल. बोल. आई, माझं आणि प्रियाचं नातं, आज तुला त्याबद्दल काहीही वाटत असलं तरी तो माझा भूतकाळ होता. माझ्या हातून घडलेली एक चूक होती. चूक हा खूप छोटा शब्द आहे कदाचित. ते माझं पाप होतं. आणि जोपर्यंत एखाद्या पापाचं प्रायश्चित्त घेतलं जात नाही, तोपर्यंत त्या पापाचा भार कमी होत नाही. मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. तुझं आणि मंजिरीचं आयुष्य आत्ता कुठे सुरळीत होत आहे. एवढ्या मोठ्या वादळानंतर आत्ता कुठे तुम्ही सुखी संसाराला सुरुवात केली आहे सध्या. हे बघ, तुझा पश्चाताप कितीही खरा असला किंवा प्रायश्चित्त घ्यायचा निर्णय कितीही मनापासून असला,
तरी तो एककल्ली आहे असं वाटतं मला. थोडा तिच्या बाजूने विचार करून बघ ना. तू आत्ता तिला हे सगळं सांगून तिच्या आयुष्यात गुंता निर्माण करणार आहेस का? मनस्ताप देणार आहेस का तिला? हे साध्य करायचंय तुला? खूप स्वार्थी विचार आहे सध्या. थोडा तटस्थ राहून बघ पटेल तुला माझं म्हणणं. हे बघ, तुला तुझ्या पापाचा भार सहन होत नाहीये, कबूल, एकदम मान्य. पण म्हणून तू तिच्यासाठी भावनिक गुंतागुंत निर्माण करणार असशील तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल सध्या. पण आई, आज ना उद्या तिला हे कळेलच. हे बघ सध्या, मला विचारशील तर तू तिला काहीही सांगायला जाऊ नको. आणि आता विचार करून बघ ना, आता प्रियाचं सुद्धा लग्न झालंय. तुझ्या खरं बोलण्यामुळे तिचाही संसार मोडायची शक्यता आहे. एक दिवस सगळं मनोधैर्य एकवटून त्यांनी त्या गणिकेवर आपलं मन जडल्याची कबुली आपल्या पत्नीला दिली. पण पत्नीला त्याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही. उलट ती पत्नी त्याला म्हणाली की जर तुमचं मन तिच्यावर जडलं असेल तर मी तुम्हाला स्वतः तिच्याकडे घेऊन जाईन. आता आली का पंचायत? तुम्ही म्हणाल बुवा, अहो पुराणातल्या वांगी पुराणातच ठेवा. हे कलियुग आहे, कलियुग. अहो कलियुगात असं कधी घडेल का? इथे ती बायको अद्वा बोलेल, तमाशा करेल, 2 मुस्कटात देईल आणि हवं तर नवऱ्यालाच घराबाहेर काढेल. पण तिथे तसं काहीही घडलेलं नाही. कारण ती सव्या होती, आपल्या पतीवरती निष्ठेनं प्रेम करणारी होती आणि म्हणून ती आपल्या पतीला खांद्यावर घेऊन त्या गणिकेच्या घराच्या दिशेनं निघालेली आहे. अंधाऱ्या रात्री वाटेनं जात असताना तिच्या पतीचा पाय कशाला तरी लागल्यामुळे ती अडखळलेली आहे. पाहते तो काय, मांडव्य ऋषींची समाधी भंग झालेली. समाधी भंग झाल्यामुळे क्रोधित झालेल्या मांडव्य ऋषीनं तिच्या पतीला शाप दिलेला आहे की उद्या सकाळी सूर्योदयाची पहिली किरण तुला जाळून भस्मसात करतील. एव्हा मंजिरीने ती सीडी पाहिली असेल. ऋषिशापाने भयकंपित पती, ऋषिशापाने भयकंपित पती मूक शब्द ही होत. पतिव्रताती जाब विचारी, पतिव्रताती जाब विचारी, थेट मुनिवरस राम रामा हो, राम रामा हो, राम रामा हो. ती पत्नी त्या मुनिवरांच्या समोर गेलेली आहे आणि ती त्यांना विचारते की माझ्या कपाळी वैधव्य आणण्या इतका माझा अपराध तरी काय आहे? मुनिवरांनी तिला सांगितलंय की अपराध तुझा नाहीये, तुझ्या पतीचा आहे. पण तुझ्या पतीच्या अपराधाचं शासन हे तुला भोगावंच लागेल. पण ती तशी ऐकलेली नाहीये. तिने त्याला थेट सवाल केलाय की मी माझ्या पतीचं सगळं शासन भोगीन, पण तुम्ही माझ्या पतीला दिलेला शाप परत घ्या. तो तुम्ही परत घेतला नाहीत तर मी उद्याचा सूर्य उगवू देणार नाही. काय धाडस आहे बघा. एक पतिव्रता सांगते मी सूर्याला उगवू देणार नाही. पतिव्रतेच्या तेजापुढं सूर्याचं तेजही काळवंडून गेलंय. सारी सृष्टी भयचकित झाली आहे. अहो सूर्यच उगवला नाही तर कसं होणार या विश्वाचं? सगळे ब्रह्मदेवाला शरण गेलेले आहेत. पण ब्रह्मदेव त्याची देखील या पतिव्रतेसमोर येण्याची हिंमत नाही. अत्री ऋषींच्या स्त्रीला, पतिव्रता स्त्रीला, त्या स्त्री अनुसयेला त्यांनी तिला समजवायला पाठवलेलं आहे. तिने तिची समजूत काढलेली आहे आणि ब्रह्मदेवानं सांगितलंय मी वर देतो की उद्या जरी तुझ्या पतीचं भस्म झालं तरी त्या भस्मातून मी पुन्हा एकदा त्याला नवसंजीवन देईन. आणि अशा रीतीने दुसऱ्या दिवशी त्या राखेतून पुन्हा एकदा सुवर्णकांती असलेला तो तिचा पती जिवंत झालेला आहे आणि ते दोघंही स्वर्गलोकी गेलेले आहेत. आज कलियुगामध्ये देखील अनेक घराघरातून अशा अनेक सव्या आपल्या पतीची सेवा करतायत. त्याचे अनंत अपराध आपल्या पोटात घेऊन त्याचा संसार सुखाचा करतायत. लक्षात घ्या, स्त्रीला फसवलं तर कुणाचाही संसार सुखाचा होणार नाही.
सत्य हे कटू असतं, पण सत्य सांगणं हे जास्त कठीण असतं. आणि हे कठीण ज्याला साध्य करता येतं त्या पुरुषाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या घरातल्या आपल्या गृहलक्ष्मीला विश्वासात घ्या. तिला सगळं खरं खरं ते सांगा. काही आडपडदा मनात ठेवू नका. घरातल्या स्त्रीला जर का तुम्ही मान सन्मान दिलात मग घराघरातून नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही. बोला राम 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 सीताराम सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.